आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. परभणी जिल्ह्यात 20 मिलीमीटर पावसाची नोंद. जिंतूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस. परभणी जिल्ह्यात 30 जून रविवार सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असून गंगाखेड तालुक्यात गोदाकाठाच्या 10 गावात मुसळधार पाऊस झाला. आज दिनांक 1 जुलै सोमवार रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत संपलेल्या मागील 24 तासात परभणी जिल्ह्यात 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिंतूर तालुक्यात सर्वाधिक 34 मिलीमीटर तर पाथरी तालुक्यात सर्वात कमी 8 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. गंगाखेड तालुक्यातील मुडी, धारखेड परिसरासह नागठाणा, भांबरवाडी, चिंचटाकडी, गौंडगाव, धारासूर, रुमना, जावडा, सायडा, सोनेगाव, खडी, धसाडी, अव्वलगावसह आदी गोदाकाठच्या परिसरातील गावात सलग 3 तास मुसळधार पावसाने हाहाकार उडाला. यामध्ये गोदावरीसह इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून परभणी तालुक्यात 20, गंगाखेड तालुक्यात 16, पाथरी तालुक्यात 8, जिंतूर तालुक्यात 34, पूर्णा तालुक्यात 20, पालम तालुक्यात 21, सेलू तालुक्यात 28 तर सोनपेठ तालुक्यात 10, मानवत तालुक्यात 12 मिलीमीटर पाऊस झाला आहे. नैसर्गिक आपत्तीची माहितीसाठी दामिनी ॲपचा वापर करा. जिल्हाधिकारी यांचे आवाहन. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मान्सून कालावधीत जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात वीज पडून जीवित व वित्तहानी होत असल्याच्या घटना निदर्शनात येत आहे. वीज पडून जीवितहानी होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी दामिनी ॲप तयार केले आहे. ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळविण्यासाठी हे ॲप डाउनलोड करून त्याचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. बॉम्ब शोधक पथकातील गुणी शोवान रिओ यांचे निधन. परभणी जिल्हा बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अत्यंत गुणी असा शोवान रिओ याचे आज दिनांक 1 जुलै सोमवार रोजी अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना निधन झाले. शोवान रिओ याने मागील 7 वर्षात अनेक महत्त्वाच्या कामात जसे की पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री व VIP दौऱ्यादरम्यान तसेच ईद सारखे जमावाचे सण उत्सव, रेल्वे स्थानक, बसस्थानक तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील नियमित पाहणी करण्यात, घातपात विरोधी तपासणी करण्यास पोलीस दलाला सहकार्य केलेले आहे. तसेच पोलीस दलातील कर्तव्य मेळाव्यासारख्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून परभणी पोलीस दलाचे चांगले प्रकारे नाव उंचावले आहे. पोलीस दलात रुजू झाल्यापासून त्याचे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सीता वाघमारे व पोलीस शिपाई साहेबराव तोटेवाड यांनी काळजी घेऊन हँडलर म्हणून कर्तव्य बजावलेले आहे. यावेळी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्यासह परभणी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. रिक्त पदे भरण्यासाठी इरडतच्या ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप. मानवत तालुक्यातील इरडत गावातील ग्रामस्थांनी शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावी या मागणीसाठी शाळेत कुलूप ठोकून शाळेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले. यावेळी इरडत गावचे सरपंच अशोक कचरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप मुडे, ॲडव्होकेट हिमराव बारहाते, रामप्रसाद कचरे, माणिक महाजन, विष्णू बारहाते, विष्णू मुडे, हनुमान कचरे, अक्षय बारहाते, एकनाथ मुडे, बाळासाहेब खरात, पवन बारहाते, प्रवीण मुडे, सागर इंगडे, हनुमान खरात यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना रिक्त पदे भरावे म्हणून निवेदन सादर केले. परंतु प्रशासनाने याकडे कानडोळा केला. त्यामुळे सोमवारी शाळेस ग्रामस्थांनी कुलूप ठोकून उपोषण सुरू केले आहे. कोतवालांना चतुश्रेणी लागू करण्यासाठी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन. महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 1 जुलै रोजी कोतवाल यांच्या मागण्यासाठी निवेदन देत असताना गंगाखेड शहरात महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना गंगाखेडतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गंगाखेड तहसीलदार यांच्या मार्फत मागणीचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील सर्व कोतवालांना चतुश्रेणी लागू करा. तलाठी व लिपिक पदामध्ये 25% कोटा राखीव ठेवण्यात यावा. सेवानिवृत्त कोतवाल यांना पेन्शन अनुकंप लागू करण्यात यावा. कोतवाल पदाचे नाव बदलून तलाठी सहाय्यक किंवा महसूल सेवक असे करण्यात यावे.
सेवानिवृत्त कोतवाल यांना 300 दिवसांची रजा रोखीकरण देण्यात यावी. कोतवालमधून शिपाई पदावर देण्यात येणारा 40% कोटा वाढवून तो 80% करावा. 8 फेब्रुवारी 2019 शासन निर्णयानुसार अटल पेन्शनबाबत सुधारित GR काढण्यात यावा इत्यादी मागण्याचे निवेदन द्वारा करण्यात आली. दिलेल्या निवेदनावर महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे गोविंद मेड, कृष्णा जाधव, सुग्रिय जाधव, संजय जाधव, साहेबराव सोडगीर, संभाजी चाटे, प्रकाश कांबळे, ईश्वर डांगे, ऐश्वर्या पौड, सुनील चौहान, गुरुलिंग खेडकर, रघुनाथ भोगरे, राहुल उबाडे, अंकिता सिरसाट, संगीता चाटे, एकनाथ शहाणे, नारायण बिडगर, रामेश्वर चातरवाड, हरिश्चंद्र पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. बोरी पोलीस ठाण्याच्या वतीने नवीन कायद्याबाबत मार्गदर्शन व जनजागृती रॅली. परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 1 जुलै सोमवार रोजी बोरी पोलीस ठाण्याच्या वतीने नवीन कायदे अंमलबजावणीबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांनी केले. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 या नवीन कायदे अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात आली. ही जनजागृती रॅली कौसडी फाटा, बसस्थानक व ग्रामपंचायत चौक परिसरातून काढून बोरी पोलीस ठाण्यात समारोप करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी, पोलीस उपनिरीक्षक जयश्री गिरे, गोपनीय शाखेचे सय्यद रफीक, पोलीस कर्मचारी बद्रीनाथ कंठाडे, कृष्णा शहाणे, संजय काळे, अनिल शिंदे, पांडुरंग तूप सुंदर, शरद सावंत, महिला पोलीस कर्मचारी रुपाली फुलारी, फरहीन रंगरेज यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी व परिसरातील पोलीस पाटील, प्रतिष्ठित व्यापारी, राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, कायदाप्रेमी नागरिक उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे पठाण निसार खान व अब्रार बेग यांचा सत्कार. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे सल्लागार हाजी पठाण निसार खान, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अब्रार बेग यांचा वाढदिवसानिमित्त आज दिनांक 1 जुलै सोमवार रोजी इंजिनियर पठाण रशीद खान यांच्या कार्यालयात हार घालून, पेढे भरून, भेटवस्तू देऊन इंजिनियर पठाण रशीद खान, शेख महमूद सर, शेख शमशुद्दीन, शेख मौजम सर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच साईबाबा बँकेत मानवत शाखाधिकारी पठाण निसार खान यांच्या वाढदिवसानिमित्त बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सेलू पोलीस ठाण्यात नवीन कायद्यांच्या जनजागृतीसाठी कार्यशाळा संपन्न. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 या नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी सेलू पोलीस ठाण्यात आज दिनांक 1 जुलै सोमवार रोजी सेलू पोलीस ठाण्यात नवीन कायद्यांच्या जनजागृतीसाठी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मंचावर सेलू न्यायालयाचे सरकारी वकील ॲडव्होकेट कुलकर्णी यांनी नवीन कायद्यांच्या जनजागृतीसाठी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. यावेळी सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, उपनिरीक्षक अशोक जटाड, ॲडव्होकेट बेग, सेलू पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी ढाले, तेलंगे, पोलीस पाटील, सेलू शहरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.